मित्रांनो, आज आपण प्रो लेवलमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशा प्रकारे काढू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, इथं 15 मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे आणि लाईव्ह मार्केट चाललंय. लाईव्ह मार्केटमध्ये सांगण्याचं रिझनच असं असतं की आपल्याला मार्केट चालू असताना लेवल आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. तुम्ही ज्याप्रमाणे इथे पाहू शकता, इथे पूर्ण चार्ट ब्लँक आहे. आपण कोणतीही लेवल इथे आयडेंटिफाय केलेली नाहीये. आता लाईव्ह मार्केट चालू आहे. 15 मिनिटाची टाइम फ्रेम मी घेतली तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरच्या लेवल मोस्ट ऑफ द टाइम मला 15 मिनिट आणि त्याच्या खालच्या सगळ्या टाइम फ्रेमसाठी मी ते यूज करू शकतो. हे लक्षात घ्यायचं आहे. कधी त्याची ॲक्युरेसी तुम्हाला हवी आहे तर जी टाइम फ्रेम तुम्ही यूज करताना तर त्याच्या खालच्या टाइम फ्रेमला त्या निश्चित सपोर्ट करणार आहे. वरच्याही लेवलला करतील पण त्याची हायर ॲक्युरेसी त्या टाइम फ्रेमवर आपण लेवल काढतोय तिथून त्याच्या खालच्या याला तुम्हाला निश्चितच मिळेल. वरती मिळणार आहे असं नाही की वरती नाही मिळणार, वरतीही मिळेल. पण ॲक्युरेसी म्हणतो मी, म्हणजे पर्सेंटेज ऑफ ॲक्युरेसी ही त्या टाइम फ्रेम पासून त्याच्या खालच्या टाइम फ्रेम पर्यंत तुम्हाला चांगली मिळणार आहे. हे पहा, नॉलेज आहे ना, ह्या गोष्टी ना ह्या कुठे सांगितल्या जात नाही. ह्या एक्सपिरियन्सने येतात आणि ह्या मोस्टली लोक हाईड करूनच ठेवतात. म्हणूनच तुम्हाला नेहमी प्रश्न पडतो की कोणत्या टाइम फ्रेमवर आम्ही लेवल काढायला हव्या किंवा कोणत्या टाइम फ्रेमवर आम्ही चार्टला पाहायला हवं. तर त्याच्यासाठी तुमच्याकडे क्लिअरिटी असणं गरजेचं आहे. सर्वात पहिले मार्केट इथे ओपन होऊन गेलेलं आहे. आता ओपन झाल्यानंतर मला लेवल आयडेंटिफाय करायचे आहे मित्रांनो. तर सर्वात पहिले आपण 2 प्रकारे लेवल आयडेंटिफाय करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल, जेव्हा ही प्राइस सपोज खालून वर जाते आणि वरतून एखादा स्विंग बनवून परत खालच्या साईडला येते, तो जो स्विंग बनतो म्हणजे जिथून प्राइसने टर्न घेतलेला आहे ती एक लेवल आपल्यासाठी काम करणार आहे. त्याचप्रमाणे प्राइस खाली येते आणि खालून वर जाते तर परत खालचा एक स्विंग आपल्याला इथे काम करणार आहे. हे 2 तर आपलं एक बेसिक झालं की इथून आपण हे करू शकतो. सेकंड, आपल्याला पाहायचंय की प्राइसने कुठे जास्ती वेळ टाइम पास केलेला आहे. प्राइस जिथे जास्ती वेळ टाइम पास करते ती एक लेवल किंवा तो एक पर्टिक्युलर झोन सुद्धा आपण इथे मार्क करू शकतो. आणि ह्या 2 कन्सेप्टला मिळून पहा, मी तुम्हाला ना तुमच्या समोर इथे लेवल काढून दाखवणार की त्या किती ॲक्युरेट प्रमाणे काम करतात. आता आपल्याला करंट मार्केट चालू आहे आणि त्या दिवसाचे आपल्याला कधी लेवल काढायचे आहे. सर्वात पहिले मार्केट कधी प्रिव्हियस रेंज ही असेल की इथे हाय होता आणि इथे लो होता, याच्या बिटवीन कधी ओपन झालेलं आहे मित्रांनो, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं त्या दिवसाची जी रेंज आहे ती तुमच्यासाठी इथे काम करणार आहे. मग तिच्यामधनं प्राइस कुठून टर्न घेतलेली किंवा कुठे थांबलेली आहे त्या प्रकारे तुम्ही काढू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी मार्केटची इंट्राडेची रेंज ही आहे, हा लो आहे, हा हाय, मार्केट कधी वरतीच ओपन झाला तर मग ह्या लेवल काम करणार आहे केव्हा, जेव्हा प्राइस येईल तेव्हा. बाय चान्स इथे कधी प्राइसच आली नाही, प्राइस इथून टर्न केला तर आपल्याला कुठे जायचंय, प्रिव्हियस दिवसाला. जस्ट लाईक हे की ह्या रेंजमध्ये इथे ट्रेड केलं होतं तर मग ह्या दिवसाच्या रेंज त्या दिवशी काम करणार आहे. हे लक्षात ठेवायला हवं. म्हणजे प्राइस ॲक्शन जी करंट मार्केटमध्ये इथे बनते तर आपल्याला शोधायची प्रिव्हियस टायमाला तिथे प्राइस आली होती का, तिथे तिने कशा प्रकारे रिॲक्ट केलेलं आहे. सेम खालच्या दिवसाला रेंजमध्ये कधी ओपन झालं तर तुम्हाला मागच्या दिवसाचं इथे कामात येणार आहे. कन्सेप्ट माझ्या मते क्लिअर झाली असेल. काही डाऊट असला ना मित्रांनो कमेंट करा. आपल्या टेलिग्राम चॅनलचा पण ग्रुप आहे, व्हॉट्सअप चॅनलचा पण ग्रुप आहे. टेलिग्राम चॅनलवर आपण डेली लेवलही प्रोव्हाइड करतो आणि चालू मार्केटमधले प्राइस ॲक्शन, सपोर्ट, रेजिस्टन्स तिथे सांगतो. कॉल आणि पुट देत नाही, हे लक्षात ठेवा. आणि व्हॉट्सअप चॅनलवर आपण लेटेस्ट न्यूज ज्या मार्केटच्या रिगार्डिंग येत असतात काहीही ते आपण तिथे शेअर करत असतो. तर तुम्ही तिथेही जॉईन होऊ शकतात लेवलसाठी. तर आता बँक निफ्टी हायर पॉईंटला ओपन झाली. आता कधी मी इथे पाहिलं तर इथे मला कुठेच प्राइस ॲक्शन दिसत नाही. प्रिव्हियस दिवसाला तर खालच्या साईडला प्राइस ॲक्शन झाली. पण मग आपल्याला खालची लेवल एक आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. जस्ट लाईक दॅट ही एक लेवल आहे, इथे मी मार्क करतो. आता मार्क काय केलं, सिम्पल आहे. प्राइस इथून टर्न घेऊन खालच्या दिशेला आली. सिमिलर इथेही झालं होतं, ऑलमोस्ट इथेही झालं होतं. तर ही एक रेंज मला पाहायला मिळाली. त्याच्यानंतर आता दुसरं मी तुम्हाला काय सांगितलं कोणत्या प्रकारे आपण पाहू शकतो, जेव्हा प्राइस एका ठिकाणीच थांबते. तर प्राइस इथे थांबलेली होती. मग अशा टायमाला मला काय करायचं मित्रांनो, हा मला झोन मिळतोय, या झोनला मी मार्क करून एक्सटेंड करणार आहे आजच्या दिवसासाठी. म्हणजे बायचान्स इथपर्यंत प्राइस आली तर इथून खाली येण्याची शक्यता आणि इथे सपोर्ट घेऊन परत प्राइस वरती जाणार आहे. जेव्हाही प्राइस वरतून खाली येते तर हा फर्स्ट सपोर्ट आहे, हा सेकंड सपोर्ट आहे. ठीक आहे, पण प्राइस तर आता वरच्या दिशेला आहे. मग आपण थोडंसं मागे जाऊया. सेम रेंजला मार्केटने कधी परफॉर्मन्स केलेला आहे. तर मला आता इथे काहीशी प्राइस ॲक्शन दिसायला लागली आहे. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो की इथे
मग मी याचा हायला इथे मार्क करून घेणार आहे, बरोबर आहे. कारण इथून प्राईस थांबली होती आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट गॅप डाऊन ओपन झालं. त्यानंतर मला अजून कुठे प्राईस ॲक्शन बनताना दिसते, या इथे. मग मी याला इथे मार्क करून घेणार आहे प्रिव्हियस रेंजला. आता परत थोडंसं पुढे जातो आणि पाहूयात आपण की आपल्याला हाय रेंज पण कुठे सापडली होती का. हां, तर तुम्ही पाहू शकता मला किती मागे यायला लागलं आणि मी किती चार्टला क्विज केलं. कधी मी इथे मार्क केलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल मित्रांनो, कधी तुम्ही इथे पाहिलं नीट तर प्राईजने एकदा इथे रजिस्टन्स घेतलं होतं, एकदा इथे घेतलं, एकदा इथे घेतलं, ऑलमोस्ट त्याच्या जवळनं प्राईस घेतली. तर आता आपण करंट चार्टवर येऊन जाऊ मित्रांनो, की जे लाईव्ह मार्केटमध्ये इथे चालू आहे. पहा, आपण मागे जाऊन हाय पण पाहून घेतला. आता हा हाय आपण नंतर पाहिला. का पाहिलं? कारण इथून प्राईस का फिरली आज, मला याचं रिझन शोधायचं होतं. त्यासाठी मी मागे गेलो मित्रांनो. साधन सिंपल आहे. प्राइस का टर्न घेते, का तिथे मोमेंटम आली, का रिॲक्शन आली, हे अशा टाईपचे तुम्हाला प्रश्न पडले आणि त्याचं उत्तर तुम्ही चार्टवर शोधायचा प्रयत्न केला तर नक्की तुम्हाला लेवल काढता येणार आहे. हे प्रश्न पडायलाच हवे. प्राइस इथूनच का फिरली, मी जाऊन मागे चेक करतो. प्राइसने वरतून इथूनच टर्न का घेतला, मी जाऊन चेक करतो. हे चेक करत राहिले ना तर तुमच्या लेवलची ॲक्युरेसी वाढणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आपण प्रिव्हियस जाऊन पाहिलं तर आपल्याला एक्झॅक्टली आता हा झोन मिळालेला आहे. मग आता जेव्हा ही झोन कशाला म्हणू शकतो आपण, जेव्हा ही प्राईस एकदम आपल्याला दोन लाईनी मिळत आहे आणि जवळ मिळत आहे तर हा पण एक झोन कन्सिडर करू शकतो. आपण काय म्हणू शकतो, इथे एक बाईंग झोन आहे. आता बाईंग झोन का म्हणतो लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्याकडे सपोर्ट रेजिस्टन्स तुमचे का फेल होता, ग्राफिक्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, त्याच्यात इन डिटेल सिनेरिओ समजवलेला आहे, तोही जाऊन तुम्ही पहा. प्राईस तेव्हा वरतून अप्रोच होते मित्रांनो, तो इथून बाउन्स घेण्याची शक्यता आहे. प्राईस तेव्हा खालून अप्रोच होते तर इथून परत खाली येण्याची शक्यता, हे लक्षात ठेवा. प्राईस लेवलला कुठून अप्रोच होते हे सर्वात मेन कन्सेप्ट आहे, ती तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मग आता इथून कुठून अप्रोच झाली, वरच्या साईडने खाली आली. आता प्राईजमध्ये स्ट्रेंथ आहे तर इथे टाइम स्पेंड करून तिचं फर्स्ट टार्गेट हे राहणार आहे. हे ब्रेक केल्यानंतर आपण परत चार्टवर मागे जाऊन टार्गेट काढू शकतो. पण कधी ह्या झोनमधनं परत प्राईस खाली आली तर तिचं पहिलं टार्गेट हे राहणार आहे. मग मला समजून गेलेलं आहे की प्राईस आता वरती गेली तर कुठपर्यंत जाऊ शकते, खाली आली तर कुठपर्यंत जाऊ शकते. ही क्लिअरिटी मला आल्यानंतर मी काय करणार आहे मित्रांनो, ऑब्वियस आहे खाली कधी येते तर वरच्या साईडला स्टॉप लॉस आहे, वरती कधी जाते तर खालच्या साईडला स्टॉप लॉस आहे. दॅट्स ऑल. इतकं सिंपल आपण ट्रेडिंग बनवू शकतो लेवलने. प्राईस ॲक्शन तर आपल्याला पाहिजे, हायर हाय लागताय, लोअर लो लागताय, कोणतं चार्ट पॅटर्न बनतंय का, हे तर सगळं चेक करायचं आहे आपल्याला. पण हे चेक करत असताना आपल्याला आपले टार्गेटही माहिती हवे. मग टार्गेट आपल्याला कोण देणार आहे, लेवल देणार आहे. आता वरचे लेवल नाही आपल्याकडे, बरोबर आहे, वरच्या लेवलने. तर वरच्या लेवल काढण्यासाठी परत आपण चार्टला थोडंसं क्विज करूयात आणि ना मागे जाऊन पाहूयात की मागे आपल्याला कुठे परत प्राईजने रेजिस्टन्स घेतलेलं दिसते. तर मला एका ठिकाणी दिसते, पहा तुम्हालाही दिसलंय का, या ठिकाणी दिसतंय मित्रांनो, ह्या कॅन्डलचा हाय. आता ह्या कॅन्डलचा हाय मी का लावला, तुम्ही कधी पाहिलं, इथे एकदा रेजिस्टन्स घेतलेलं आहे, इथे एकदा सपोर्ट घेतलेला आणि इथे प्राईस डायरेक्ट साईडवेज झालेली. म्हणजे मला 3 टच पॉईंट मिळून गेले तर मला एक थोडंसं कन्फर्मेशन इथे पाहायला मिळालं. तुम्ही इथे परत पाहू शकता, इथे काइंड ऑफ सपोर्ट घेतला होता आणि प्राईस वर चालली गेली होती. जाऊन लेवल मागे चेक करत जायच्या मित्रांनो. इथेही पाहू शकता तुम्ही, इथे रेजिस्टन्स घेतलं, ब्रेक केलं, खाली आलं, परत याला ब्रेक केलं, म्हणजे ही लेवल काइंड ऑफ माझी कामात येणार आहे. मग आता मी करंट मार्केटला कधी पाहिलं तर मला इथे पाहायला मिळालं. आता तुम्हाला वाटत असेल अरे हे तर खूप जवळजवळ आहे, मित्रांनो नाही. ही लेवल काय आहे कधी तुम्ही पाहिली तर 51,955 आणि वरची लेवल काय आहे 52,086, म्हणजे जवळपास 1,200 पॉईंट. इंट्राडेमध्ये भरपूर आहे. आणि तुम्हाला तर सांगितलं लेवल कशा काढायच्या, जाऊन चेक करायचंय. प्राईजमध्ये कधी मोमेंटम आहे तर ती एका झटक्यात ब्रेक करणार आहे. प्राईजमध्ये मोमेंटम नाही तर ती तिथे थांबून टाइम स्पेंड करणार आहे, जस्ट लाईक दॅट. तर आता आपण लेवल तर काढून घेतले, आता जशा पुढे लागतील तसे आपण इथे लेवल काढू शकतो. मग आता आपल्याला इथे काय पाहिजे, कॅन्डल स्टिक पॅटर्न पाहिजे. कॅन्डल स्टिक पॅटर्न का पाहिजे, कारण लेवलवर कोणती कॅन्डल बनते तर त्यानुसार आपण अझूम करू शकतो की मार्केट कोणत्या साईडला जाईल. तर एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल बनलेली आहे म्हणजे सेलिंग प्रेशर आलेलं आहे. आणि इथे एक डोजी कॅन्डल बनली. डोजी कॅन्डल काय सांगते मित्रांनो, अनडिसिजन कॅन्डल, म्हणजे
बायर आणि सेलर दोन्हीमध्ये फाईट चालू आहे, कॉल आणि पुटमध्ये दोन्हीमध्ये फाईट चालू आहे. मग जोपर्यंत ह्या रेंजच्या वर किंवा खाली जात नाही तोपर्यंत आपल्याला एक चांगला ट्रेड इथे पाहायला मिळणार नाही. लेवलवर आलंय म्हणून आपण ब्लाइंडली बाय करायचं ही कन्सेप्ट चुकीची आहे. लेवल फक्त आपल्याला टार्गेट आपले स्टॉप लॉस आयडेंटिफाय करून देतात. तिथे आल्यानंतर आपल्याला कॅन्डलस्टिक पाहायचं आहे, कॅन्डलस्टिक कशा प्रकारे परफॉर्मन्स करत असतात. समजली मित्रांनो. आणि कधी अजून तुम्हाला याच्यात डिटेल जायचं की कॅन्डलस्टिक पाहिल्यानंतर किंवा कोणतं चार्ट पॅटर्न पाहायला हवं, कोणत्या कॅन्डलला आपण इथे जास्तीत जास्त कन्सिडर करायला हवं, प्रिव्हियस ट्रेंडचा काय रोल राहतो, असे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारा मित्रांनो. तर त्या पूर्ण प्रश्नांवर आपण पुढचा एक व्हिडिओ याच्या रिगार्डिंग बनवू. आणि अशाच प्रकारचं कधी नॉलेज तुम्हाला आवडतंय साध्या आणि सिंपल भाषेमध्ये, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला पण शेअर करा मित्रांनो. जितक्या जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ जाईल आपल्या यूट्यूबची पण रीच वाढते, मला पण प्रोत्साहन मिळेल. मी अजून चांगल्या प्रकारे चांगले व्हिडिओ तुमच्या समोर आणायचा नक्कीच प्रयत्न करेल. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.